लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा आणि गोदा मावशी रूममध्ये येतात. तर कृष्णा म्हणते, काय भारी रूम आहे यार ही. तर मावशी म्हणते, तू कधी आली होतीस? तर कृष्णा म्हणते, मी सल्लूच्या पिक्चरमध्ये बघितलं आहे ना. TV पण आहे, चल आपण एखादा सल्लूचा पिक्चर लावू. रिमोट कुठे आहे? तेवढ्यातच तेथे राघव सिंधूचे 2-3 ड्रेस घेऊन येतो. तर राघव म्हणतो, रेडी हो, आपल्याला आईला भेटायला जायचंय. तर कृष्णा म्हणते, मी रेडीच आहे. तर राघव म्हणतो, तू या अशा कपड्यांमध्ये जर आईला भेटलीस तर आईला कळेल की तू सिंधू नाही आहेस. तर कृष्णा म्हणते, असंही आपण सिंधू नाहीच आहेत, आपण कृष्णा आहेत, मग सिंधू बनून का भेटायचंय? तर राघव म्हणतो, कारण आपलं तसंच ठरलंय. आणि हे बघ, सिंधू खूप साधी राहायची, इतकी ज्वेलरी नाही घालायची ती, असे कपडे पण नाही आणि असा मेकअप पण नाही करायची, म्हणून तू यातील कुठलाही एक ड्रेस घाल. तर कृष्णा म्हणते, आपण असले कपडे नाही घालणार हां, सॉरी. तर राघव म्हणतो, सिंधू अगदी असेच कपडे घालायची, हवं तर मी तुला तिचा फोटो दाखवतो. फोटो पाहून कृष्णा म्हणते, खरं सांग, हा फोटो आपला आहे ना? तर राघव म्हणतो, कुठल्या अँगलने हा फोटो तुझा आहे? तू असे कपडे घातलेस का कधी? तर कृष्णा म्हणते, तू एडिटिंग्स केलं असेल ना? आणि मावशीला तो फोटो दाखवते आणि म्हणते, हा आपला फोटो आहे ना? तर राघव त्याचा मोबाईल काढून घेतो. तर कृष्णा म्हणते, आपण हिच्यासारखे म्हातारे नाही दिसत. बघ ना, काय ती लिपस्टिक, कानात, गळ्यात, हातात काय घातले का नाही ते पण नाही कळत. आणि हेअरस्टाईल बघ कशी आहे, आपली हेअरस्टाईल कशी आहे आणि तिची ई. तर राघव तिच्यावर ओरडतो आणि तिला म्हणतो, शटअप. बाहेर हॉलमध्ये सगळे बसलेले असतात. त्यावेळी ऋतुजा म्हणते, माझ्या कांठाळ्या गेल्या हो कामातून. आता असं वाटतंय की हिमालयात जाऊन बसावं. तर ऋतुराज म्हणतो, तिथे जाऊन काय करणार? झोपाच काढणार ना. त्यापेक्षा वर खोलीत जा, AC लाव आणि झोप आरामात. जाण्या येण्याचा पैसा तरी वाचेल. तर ऋतुजा म्हणते, तुम्ही माझं डोकं फिरवू नका हां. तर ऋतुराज म्हणतो, असेल तर करेल. तर ऋषभ म्हणतो, आई बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा आणि भांडू नका. आता अजून आवाज ऐकायची शक्ती नाहीये माझ्यात. तर रेश्मा म्हणते, तुला साधा आवाज सहन होत नाहीये, मग मी काय करायचं रे? माझा गुन्हेगार तर सतत माझ्या समोरच असतो. तर रत्नाकर म्हणतो, जेव्हा सिंधू माझ्या पाया पडली आणि आशीर्वाद देण्यासाठी मी तिच्या डोक्यावर हात ठेवला ना, तेव्हा क्षणभर मला ती सिंधू असल्याचाच भास झाला. 2 माणसात इतकं साम्य कसं काय असू शकतं? तर रुक्मिणी काकू म्हणते, साम्य? रत्नाकर, कृष्णा आणि सिंधूमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर ऋतुजा म्हणते, या सिंधूला थोडी तरी शिस्त होती वहिनी साहेब, या कृष्णाला तर अजिबात नाहीये. तर रुक्मिणी काकू म्हणतात, पहिल्यांदाच बरोबर बोलली आहेस तू. तर ऋतुराज म्हणतो, वहिनी पण तूच त्या सिंधूला आगाऊ म्हणायचीस ना. तर ऋतुजा म्हणते, मला असं वाटतंय इकडचं वातावरण खूप तापलेलं आहे. त्यापेक्षा मी एक काम करते, मी माझ्या रूममध्ये जाते, AC लावून मस्त झोपते. रेश्मा, जेवण झालं की मला हाक मार, मी येते. इकडे राघव कृष्णाला म्हणत असतो, तू कोणाबद्दल बोलतीयेस याची थोडी तरी कल्पना आहे का तुला? सिंधू कोण होती, कशी होती? माझी सिंधू डॉक्टर होती, तुझ्यासारखी नाही वावरायची ती. पण तिची विचारसरणी खरंच खूप उच्च होती. कोणालाही मदत लागली तर सगळ्यात आधी सिंधू जायची. तुझ्यासारखी स्वार्थी नव्हती ती, कळलं ना? आणि तुझ्यासारखी ती भित्री पण नव्हती. तिच्या मनात जे येईल ते रोख ठोक सगळ्यांना सांगायची. मान्य आहे, ती तुझ्यासारखा ड्रेसअप नाही करायची, ज्वेलरी नाही घालायची, तुझ्यासारखा मेकअप नाही करायची, पण तरीही दिसायला ती तुझ्यापेक्षा खूप सुंदर होती. त्याचं कारण म्हणजे ती मनाने खूप सुंदर होती. तर कृष्णा हसायला लागते आणि म्हणते, मावशी, या सिंधूला ना फक्त आपल्यासारखा फेस दिलाय, आपल्यासारखी हुशारी नाही दिली, आपल्यासारखा स्मार्टनेस नाही तिच्यात. तर राघव म्हणतो, हे बघ, मी आत्ता तुला काय सांगितलं ते लक्षात ठेव. सिंधू एक डॉक्टर होती, तिने कधीही कोणाचं नुकसान नाही केलं, खूप चांगली होती ती. तर कृष्णा म्हणते, एवढी चांगली होती तर मग तुला सोडून का गेली रे? इकडे रेश्मा सगळ्यांना म्हणते की मला ना मध्येच असं वाटतंय की ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे. पण ती जे काही वागतीये त्याच्यावरून असं वाटतंय की नाही ती कृष्णाच आहे. तर रत्नाकर म्हणतो, मला अजूनही असंच वाटतंय की ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे. तर रुक्मिणी काकू म्हणते, रत्नाकर, ती जर सिंधूच असती तर तिला कृष्णाचं रूप घेऊन इथे यायची काय गरज होती? तर ऋषभ म्हणतो, नाही काकू, ती कृष्णाच आहे, सिंधू वहिनी नाहीये.
तर रत्नाकर म्हणतो, माझ्या अंतर्मनाचा आवाज कधीही खोटं बोलत नाही आणि माझं मन मला सांगतंय की ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे. तर ऋतुराज म्हणतो, कशावरून? तर रत्नाकर म्हणतो, राघवने जेव्हा राजश्रीबद्दल सांगितलं, तिच्या तब्येतीबद्दल सांगितलं, ते सांगितल्यावर ज्या काळजीने ती इथे आलीये. तर रेश्मा म्हणते, काका मला ना असं वाटतंय की कदाचित ती पैशांसाठी आली असेल. तर रुक्मिणी काकू म्हणते, बरोबर बोलतीयस तू रेश्मा. इकडे राघव कृष्णाला म्हणतो, हे बघ कृष्णा, मी तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करत नाहीये, तू सुद्धा माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करू नकोस. आणि आता शेवटचं सांगतो, यातला कुठलाही एक ड्रेस घाल आणि बाहेर ये. तर कृष्णा म्हणते, सॉरी पण आपण हे असे ओल्ड फॅशन सेन्स कपडे घालत नाही, सगळे आपल्याला हसतील. तर राघव म्हणतो, मी तुला विचारत नाहीये, तुला सांगतोय. तर कृष्णा म्हणते, घालणार नाही, जा. आणि सगळ्यांसमोर हॉलमध्ये जाते. तर राघव तो एक ड्रेस उचलून बाहेर आणतो आणि म्हणतो, कृष्णा तुला हे कपडे घालावेच लागतील. तर कृष्णा म्हणते, आपण हे कपडे घालणार नाही. तर रेश्मा म्हणते, आपण म्हणजे मावशी पण सिंधूसारखं तयार होणार आहेत का? तर ऋतुराज म्हणतो, अगं रेश्मा, ती स्वतःला आपण म्हणते. तर रुक्मिणी काकू म्हणते, विनायका काय एक एक नमुने भरलेत या घरात. तर राघव म्हणतो, हे सिंधूचे कपडे आहेत, तू हे घाल. तर कृष्णा म्हणते, सांगितलं ना, आपल्याला कोणीही फोर्सिंग करू शकत नाही. तर राघव म्हणतो, कृष्णा आपलं डील झालंय, लक्षात ठेव, आणि तुला जर सिंधूसारखं वागायचं असेल तर तुला तिचे कपडे घालावेच लागतील. त्यावेळी ती हॉलमध्ये धावायला लागते. तर राघवसुद्धा तिच्या मागे धावतो आणि तिला म्हणतो, तू एका जागेवर थांब. तर कृष्णा म्हणते, आपण आपला लुक चेंज करणार नाही. तेवढ्यातच तिला सुरी लागते आणि तिच्या हातातून थोडंसं रक्त येतं. तर ते रक्त पाहून तिला चक्कर येते. तर ऋतुराज म्हणतो, हिला अचानक काय झालं? तर मावशी म्हणते, रक्त पाहिलं की तिला चक्कर येते. तर रुक्मिणी काकू म्हणते, रत्नाकर पटली का खात्री? सिंधू डॉक्टर आहे, त्यामुळे रक्त बघून तिला कधीच चक्कर येणार नाही. आता तरी विश्वास बसला का? थोड्या वेळानंतर कृष्णाला शुद्ध येते. तर सगळेजण तिच्या रूममध्येच असतात. त्यावेळी रत्नाकर म्हणतो, राघव तिला जर सिंधूचे कपडे घालायचे नसतील तर तू तिला फोर्स करू नकोस. तर राघव म्हणतो, बाबा असं कसं? हे सगळं मी तिला आईसाठी करायला लावतोय ना. तर कृष्णा म्हणते, पण आपण सिंधूसारखे दिसतो, एवढंच काफी नाही आहे का? तर राघव म्हणतो, नाही, आईला भेटण्याआधी सिंधूचं आणि आईचं नातं कसं होतं हे तुला समजून घ्यावं लागेल. तर रुक्मिणी काकू म्हणते, कोणाला समजावतोयस तू? पालत्या घड्यावर पाणी आहे इथे. तर ऋतुराज म्हणतो, मुळात हिला सिंधूसारखं वागणं जमणार आहे का? हिच्याकडे बघून तरी मला असं वाटत नाही. तर रुक्मिणी काकू म्हणते, तेच म्हणतेय मी पण, सिंधू इतकं प्रेमानं राजश्रीसोबत वागायला जमणार आहे का हिला? तर ऋतुराज म्हणतो, आणि राजश्री वहिनींची तब्येत आणखी बिघडली तर? तर रत्नाकर म्हणतो, तसं काहीही होणार नाही. कृष्णा राजश्रीसोबत अगदी प्रेमाने वागेल. तर राघव कृष्णाला म्हणतो, सिंधू माझ्या आईला नेहमी तिची आईच मानायची. राघव सिंधूची डायरी घेऊन कृष्णाला देतो आणि म्हणतो, यातून तुला मदत होईल सिंधू कशी होती हे समजून घ्यायला. तर राघव म्हणतो, माझ्या आईने सुद्धा सिंधूला कधीच सुनेसारखं वागवलं नाही, स्वतःच्या मुलीसारखंच वागवलंय. त्या दोघी कधीही एकमेकींशी सासू सुनेसारखं वागल्या नाहीत. त्यांना एकमेकांबद्दल खरंच खूप आपुलकी होती. एकदा तू ही डायरी व्यवस्थित वाचून घे, मग तू पूर्णपणे सिंधूसारखी तयार होशील, मग आपण आईला भेटू. तू असं जर आईला अचानक भेटलीस तर आई कुठलाही विषय काढू शकते आणि मग गडबड होऊ शकते. तर कृष्णा म्हणते, एवढा अभ्यास तर आपण कधी शाळेत पण केला नाही, आपण नाही हे सगळं वाचणार. तर कृष्णा मावशीला म्हणते, मावशी चल आपण निघू, आपली बॅग भर, आपल्याला नको यांचे पैसे, यांच्या डिमांड वाढतच चालल्यात. तर रत्नाकर कृष्णापुढे हात जोडतो आणि म्हणतो, राजश्रीला बरं करणं आता फक्त तुझ्या हातात आहे, प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस. तर कृष्णा म्हणते, तू हात नको जोडूस, तू आपल्यापेक्षा वयाने मोठा आहेस ना, तू फक्त आशीर्वाद दे. तर रत्नाकर म्हणतो, मग थांबशील ना निदान राजश्रीसाठी तरी? तर कृष्णा म्हणते, थांबेन, पण या चिडक्या बुब्ब्याला सांग आपल्यासोबत इज्जतीत वागायचं आणि इज्जतीत बोलायचं. सामनेवाला ठीक तर आपण ओके. तर रत्नाकर म्हणतो, राघव कृष्णाबरोबर नीट बोलायचं. तर राघव म्हणतो, बाबा असं कसं म्हणताय? ही जर असंच वागत राहिली तर हिला आईसमोर कसं न्यायचं आणि हिच्या फटकळ तोंडाचं काय करायचं? तर कृष्णा म्हणते, तो आपला स्वॅग आहे, फटकळ बिटकळ नाही. आपला स्वॅग ना कोणालाच जमत नाही, हा स्वॅग ना तुझ्याजवळच ठेवायचा. तर कृष्णा म्हणते, यानंतर या चिडक्या बिब्याने सांगितलेलं आपण काही ऐकणार नाही.
तर रेश्मा म्हणते मग तुला कळणार कसं की सिंधू कशी होती ते. तर कृष्णा म्हणते ते सगळं तुम्ही सॉर्टेड करा ना, पण आपण याचं ऐकणार नाही. तर रत्नाकर म्हणतो ठीक आहे, रिषभ समजावेल तुला. तर कृष्णा म्हणते तोच ना जो या घरात राहत नाही. तर रेश्मा म्हणते रिषभ या घरात का राहत नाही तेही तिला सांगा, म्हणजे तिला सगळं समजेल. तर रत्नाकर तिला गप्प करतो. तर रुक्मिणी काकू म्हणते कुठून ध्यान पकडून आणलंय हे, बघा आता काय ते. रात्र झालेली असते तर राघवला मधूचा फोन येतो. तर मधू म्हणते राघव तू फोन का उचलत नाहीयेस. तर राघव म्हणतो काम करत होतो, फोन सायलेंटवर होता. तर मधू आईंची चौकशी करते आणि म्हणते रुक्मिणी काकूंनी माझ्याकडे आपल्या लग्नाचा विषय काढला होता. तर राघव हा विषय इग्नोर करतो आणि कशाचा तरी आवाज येतो म्हणून तो फोन ठेवून देतो. त्यावेळी मधू स्वतःशीच म्हणते राघव माझ्याशी नीट बोलत नव्हता आणि मी लग्नाचा विषय काढला की त्याने लगेच फोन ठेवला, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. राघव तू फक्त माझा आहेस आणि तू माझ्यासोबत लग्न करायला कसा तयार होत नाहीस ना ते मी पाहतेच. राघव बाहेर येतो तर कृष्णा गोल गोल फेऱ्या मारत असते आणि म्हणते मला माहिती आहे चिडक्या बिब्या तू इथे कशासाठी आलायस, चुकून माझ्याकडनं तो फ्लॉवर पॉट तुटला, पण मी ते सगळं साफ केलं आहे. आपल्याकडून मुद्दाम काहीही झालेलं नाही, त्यामुळे आपल्यावर चिडायची गरज नाही आणि त्याचे जे काही पैसे असतील ते आपल्या पगारातून काटून घे. आता झालं, जा आपल्या आयटम बरोबर उरलेल्या गप्पा टाक. तर राघव म्हणतो वाटेल ते बडबडू नकोस आणि ही अशी गोल गोल काय फिरतीयस तू. तर कृष्णा म्हणते आपल्या स्टेपिंग्स पूर्ण करते, 10,000 स्टेपिंग्स करायच्यात आपल्याला, तुला काय करायचंय. तर राघव म्हणतो मला माहिती आहे तुझं चालणं फक्त निमित्त आहे, तू गुपचूप लोकांच्या गोष्टी ऐकतेस आणि मला ते अजिबात आवडलेलं नाहीये. तर कृष्णा म्हणते उगाच आपल्यावर आरोप करायचा नाही, आपण आधी अख्खा घरभर चालत होतो, तुझ्या खोलीच्या बाहेरून जाताना ते आपल्या कानावर पडलं, आपल्याला वाटलंच तू आपल्यावर ब्लेम करणार म्हणून आपण इथल्या इथे स्टेपिंग्स पूर्ण करतोय. तर राघव म्हणतो पण या स्टेपिंग्स तुला का पूर्ण करायच्यात. तर कृष्णा म्हणते फिगर मेंटेनिंग्स, आपला सल्लू आपल्यासाठी इतकी वर्षे लग्नाचा थांबलाय, तो जेव्हा आपल्याला भेटेल तेव्हा त्याला वाटायला पाहिजे ना की कृष्णाने आपल्यासाठी फिगर मेंटेनिंग्स केलंय. तर राघव म्हणतो बस कर तुझं हे सल्लू पुराण आता. तर कृष्णा म्हणते पजेसिव्ज. तर राघव म्हणतो इट्स नॉट पजेसिव्ज, इट्स पजेसिव्ह. आणि आत्ता जशी शांत उभी आहेस ना तशीच शांत उभी राहा, तुला असं गोलगोल फिरताना कोणी बघितलं तर ते घाबरतील. तर कृष्णा म्हणते मी काय इथे रात्रभर गोलगोल फिरत बसणार नाहीये, 10,000 स्टेपिंग्स पूर्ण करायच्या आणि मग गुड नाईट. तर राघव म्हणतो या 10,000 स्टेप्स तुझ्या रूममध्ये जाऊन पूर्ण करायच्या, ओके. तर कृष्णा म्हणते या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि जो नडणार त्याच्यावर करणार हल्ला, असं म्हणून ती रूममध्ये जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी, रेश्मा आणि ऋतुजा बसलेल्या असतात. त्यावेळी रुक्मिणी आणि ऋतुजा कृष्णाचं नाटक करत असतात. तर ऋतुजा म्हणते वहिनी ही 100% सिंधू नाहीये, कारण सिंधू आपल्याला रडवायची. तर रुक्मिणी काकू म्हणते सिंधू डॉक्टर आहे, ती ऑपरेशन्स करते, त्यामुळे ती रक्ताला घाबरायचं शक्यच नाही. तर रेश्मा म्हणते हो, नाहीतर ही कृष्णा एवढंसं रक्त बघून बेशुद्ध पडली. तर रुक्मिणी काकू म्हणते ती सिंधू असणं शक्यच नाही. तर रेश्मा म्हणते पण मला मध्येच कधीतरी असं वाटतं की ही सिंधू असेल आणि ती कृष्णा असल्याचं फक्त नाटक करतीये. तर रुक्मिणी काकू म्हणते आता तू अंतर्मनाचा आवाज असं काही कारण देऊ नको हां. तर ऋतुजा म्हणते रेश्मा तेच कारण देईल, पण आता तुम्ही बोललात म्हणून ती गप्प बसेल. तर रुक्मिणी काकू म्हणते किती दिवसांनी आपण या अशा छान एकत्र बसून गप्पा मारतोय ना. तर रेश्मा म्हणते हो ना, नाहीतर हल्ली प्रत्येकजण आपापल्या खोलीतच जेवतायत. तर ऋतुजा म्हणते ही कृष्णा असू दे नाहीतर सिंधू, पण हिच्यामुळे घरातले सगळे एकत्र आले. तर रुक्मिणी काकू म्हणते हो ना, संवाद तरी सुरू झाला. मात्र ही सिंधू आहे का कृष्णा ही गोष्ट मात्र येणारा काळच ठरवेल. रिषभ आणि रत्नाकर कृष्णाला सिंधू कशी होती ते सांगत असतात. तर कृष्णा म्हणते मी एक ट्रायल्स करून दाखवते आणि ओढणी पदर घेतल्यासारखं घेते आणि म्हणते नमस्कार आई, मी तुमची सून. तर ते दोघे हसायला लागतात. तर कृष्णा विचारते हसायला काय झालं. तर रिषभ म्हणतो या घरात कोणीही जुन्या विचारांचं नाहीये, सगळे मॉडर्न विचारांचे आहेत. तर रत्नाकर म्हणतो हो, आणि आमच्या सगळ्या सुनांशी आम्ही मुलीप्रमाणेच वागतो. तर रिषभ म्हणतो सिंधू वहिनीसुद्धा मॉडर्न होती. तर कृष्णा म्हणते मग ती त्या चिडक्या बिब्याच्या आईला हाय मॉम्स असं म्हणायची का. तर रिषभ म्हणतो मॉडर्न म्हणजे मॉडर्न विचारांची होती, राहायची साधीच ती. तर रत्नाकर म्हणतो ती राजश्रीला आईच म्हणायची. राजश्री आणि सिंधूला एकमेकींच्या मनातलं न सांगता ओळखता यायचं.
तर कृष्णा म्हणते आपल्याला आपल्या अख्ख्या लाईफमध्ये असं कोणाच्या मनातलं ओळखता बिळखता येणार नाही हां, सॉरी. तर राघव त्यावेळी तेथे येतो आणि म्हणतो तुला हे काम करावं लागेल. विसरू नकोस आपली डील झाली आहे आणि तुला हवे होते त्यापेक्षा जास्त पैसे देतोय मी तुला. तर कृष्णा म्हणते हा इथे का आला, याला सांगा आपल्याशी नीट बोलायचं आणि आपल्यापासून थोडं लांबच राहायचं. तर राघव म्हणतो हिच्याशी कसं डील करायचं, हिला काहीही करायला सांगितलं तर ही सरळ नाहीच म्हणते. तर कृष्णा म्हणते या चिडक्या बिब्याला आता आपल्या मनात काय चाललंय ते ओळखायला सांग. तर राघव म्हणतो सिरियसली तुझ्या मनात काय चालू आहे हे मी ओळखायचं. तर कृष्णा म्हणते का नाही येत, मग मला कशाला सांगताय कोणाच्या मनातलं ओळखायला, आणि इथे येण्याआधी तू काय सांगितलं होतं का इथे मनातलं ओळखण्याची कॉम्पिटिशन्स आहे ते. तर राघव म्हणतो सिंधू कशी होती ते तू काहीच समजून घेत नाहीयेस, तू उगाच टाइमपास करतेस, आमच्या सगळ्यांचा वेळ वाया घालवतेस. तर कृष्णा म्हणते तुझा प्रॉब्लेम काय आहे ना ते आता आपल्याला कळलाय, घरातले सगळे माझ्याशी नीट वागतायत ना हे तुला बघवत नाहीये. तर रत्नाकर म्हणतो कृष्णा तू गैरसमज करून घेऊ नकोस, त्याची फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू राजश्रीशी प्रेमाने वागावं. काहीही झालं तरी तिला तू सिंधू नाहीयेस अशी शंका येता कामा नये. तर कृष्णा म्हणते तेच करतोय ना आपण, पण असं सिरियस नाही राहतायस, भंकस करत करत काम करण्याची सवय आहे आपली. तर राघव म्हणतो भंकस करत, तू जे काम करत होतीस आणि हे काम आहे त्यात खूप फरक आहे हे लक्षात ठेव. तर कृष्णा म्हणते याला इथून जायला सांगा, नाहीतर आपण काहीच करत नाही फक्त बसून राहणार. तर राघव मावशीला म्हणतो सांगा तुमच्या भाचीला डील झाले ना मग ते डील कसं पूर्ण करायचं ते शिकवा तिला, असं म्हणून तेथून निघून जातो. मधू शकुंतलाला फोन करून सांगते मी पुण्याला जायला निघालीये, राघव माझ्याशी नीट फोनवर बोलला नाही म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर मी रिस्क नाही घेऊ शकत. तर शकुंतला म्हणते अंबाबाई उशिरा का होईना पण अक्कल आली तुम्हाला म्हणायचं, किती बी झालं तरी पुरुष आहे तो, अशा वेळेत आधार देणारी व्यक्ती जिवलग होऊ शकते. मैना राणी तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची चांगली संधी आहे तुम्हाला. तर मधू म्हणते आता घरी गेल्यानंतर माझा सगळा फोकस राघववर असेल. तर शकुंतला म्हणते मैनाताई आता कृती करा, फक्त तोंडाची वाफ दौडू नका. आणि फोन ठेवल्यानंतर शकुंतला स्वतःशीच म्हणते एकदा का त्या मैनाताईचं लगीन पोलीस रत्नपारखीशी झालं की मग आम्ही त्या रत्नपारखीचा बँड वाजवणार आहोत. नाही त्यांना सिंधूची भेट घ्यायला पाठवलं तर शकुंतला नाव नाही लावणार. इकडे राघव रेश्माला म्हणतो रेश्मा प्लीज ती जाऊन मुलगी तयार झाली का नाही ते बघ ना. तर रेश्मा म्हणते मी नाही जाणार, तिथे रिषभ आहे. तर ऋतुजा म्हणते इतका का राग करतेस ग माझ्या मुलाचा, सोड ना आता. तर रेश्मा म्हणते आई त्याने फसवलंय मला, ही गोष्ट तुम्ही विसरला असाल पण मी कधीच नाही विसरू शकत. तर रुक्मिणी काकू म्हणते बास ग नका कटकट करू, वास्तू ऐकत असते. त्यावेळी सगळे बाहेर येतात. तर कृष्णा म्हणते रेडी. तर राघव म्हणतो सिरियसली ही कोणत्या अँगलने सिंधू दिसतीये तुला. तर रुक्मिणी काकू म्हणते राघव अजूनसुद्धा वेळ गेलेली नाहीये, ही मुलगी सिंधू नाही हे एका मिनिटात लक्षात येईल राजश्रीच्या, आणि या अशा अवतारात जर हिला तिच्या समोर नेलं ना तर ती बरी व्हायच्यापेक्षा आणखी जास्त आजारी पडेल. सिंधूचं काही बरं वाईट झालं नसेल ना असा विचार करून तिला अधिक त्रास होईल, तिच्या तब्येतीवर परिणाम होईल त्याचा. तर कृष्णा म्हणते तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर जायचं का त्यांच्या आईला भेटायला, त्या वाट पाहत असतील आपली. तर सगळेजण राजश्रीला भेटायला तिच्या रूममध्ये जातात. तर राघव तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तर ती उठत नसते. तर कृष्णा म्हणते आपण ट्राईंग्ज. कृष्णा राजश्रीला उठवण्याचा प्रयत्न करते तर राजश्री तिच्या आवाजाने जागी होते. तिला पाहून राजश्रीला मात्र खूप आनंद होतो. तर ती म्हणते तू खरंच माझी सिंधू आहेस का. तर कृष्णा हो म्हणते आणि म्हणते आपण तुमचीच सिंधू आहे. आपण टाळी दिली म्हणून तुम्हाला वेगळं वाटलं का, आजकालची मुलं असंच भेटतात ना म्हणून मी भेटल्यानंतर तसं केलं. तर राजश्री म्हणते कुठल्या मुलांच्या सवयी शिकून आलीस ग. तर कृष्णा म्हणते तुम्हाला पण शिकवू का. नाही तुम्हाला बरं वाटत नाहीये ना, असं म्हणून ती राघवला टाळी देते. तर रत्नाकर मनात विचार करतो देवा राजश्रीला या कृष्णावर संशय येऊ देऊ नकोस. तर रुक्मिणी काकूसुद्धा मनात विचार करते राजश्रीला बरं वाटावं म्हणून या मुलीला घरात आणलंय, ही मुलगी जे काही करेल त्याला यश दे आणि राजश्रीला लवकर बरं वाटू दे. तर राजश्री म्हणते सिंधू कुठे होतीस ग तू, मी तुझी किती वाट बघितली माहिती आहे का, तू मला दिलेलं वचनसुद्धा विसरलीस ना, सोडून गेलीस ना मला. तर कृष्णा म्हणते ते खूप महत्त्वाचं काम होतं ना आपल्याला म्हणून गेले. तर राजश्री म्हणते माझी काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुला, आणि हे केस हे कपडे काय अवतार करून ठेवलायस हा.
तर राघव म्हणतो मी तिला सांगितलं आई, मीच म्हटलं की मेकओव्हर कर, थोडीशी मॉडर्न बन, सूट करते ना तिला, कसं वाटतंय? तर कृष्णा म्हणते पण आई हे तुम्ही असं स्वतःचं करून घेतलंय ना ते आपल्याला अजिबात नाही आवडलं, आपल्याला खूप राग आलाय हा याचा. तर राजश्री म्हणते सॉरी, तू मला असं अचानक सोडून गेलीस मग माझं डोकं काम करत नव्हतं. तर रत्नाकर म्हणतो सिंधू तू घर सोडून गेल्यापासून राजश्रीने अन्न सोडलंय आणि अंथरूण धरलंय, जगण्याची उमेदच सोडली होती तिने. तर कृष्णा म्हणते आता आपण आलोय ना, आता चिंताच नाही, आपण तुम्हाला कसं बरं करतो ते बघा. ती मोठ्याने बोलत असते आणि म्हणते आता तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना, तोपर्यंत आपण तुम्हाला बरं करू आणि मग आपण मस्त पार्टी करू, सल्लूची गाणी लावू. तिच्या आवाजाने राजश्रीला त्रास होत असतो तर ती म्हणते अगं हळू, किती मोठ्याने बोलतीयस, कुठून आणली ही बोलायची स्टाईल आता. राजश्रीला खोकला येतो तर कृष्णा म्हणते मोदक पाणी दे. तर राजश्री म्हणते किती दिवसांनी तू राघवला मोदक म्हणालीस. राघव तुला आठवतंय का, तू हिला मिरची म्हणायचास आणि ही तुला मोदक म्हणायची. तर कृष्णा म्हणते आता तुम्ही जास्त बडबड करू नका, आता तुम्ही आराम करा. आणि जायला लागते तर राजश्री तिला म्हणते जाऊ नकोस, थांब. तर कृष्णा म्हणते आपण इथेच आहे. तर राघव कृष्णाच्या हाताला धरून बाहेर घेऊन येतो. तर कृष्णा म्हणत असते मला सोड, आपण इथे येण्याआधी काही अटी सांगितल्या होत्या त्या विसरला का, आपल्याला टच करायचा नाही, हात सोड. तर राघव म्हणतो का करतेस हे सगळं, तुला काय वाटलं तू नाटक करशील तर मला काही कळणार नाही. तर कृष्णा म्हणते हे नाटक करायला तूच मला इथे घेऊन आलास ना. तर राघव म्हणतो विषय बदलू नकोस, तुला चांगलंच माहिती आहे मी कुठल्या नाटकाबद्दल बोलतोय आणि तू कितीही नाटक केलंस तरी तुझं सत्य मला माहिती आहे. तर कृष्णा म्हणते नाटक करायला तूच मला इथे घेऊन आला आणि मी नाटक केलं तर मला थँक्यू म्हणायचं सोडून वेगळंच बोलतोयस. तर राघव म्हणतो कशाला थँक्यू म्हणू मी तुला, मला सोडून गेलीस त्याबद्दल की सावीला माझ्यापासून दूर केलंस त्याबद्दल, काही असं कृष्णाचं नाटक करून आमच्या घरात आलीस त्याबद्दल थँक्यू म्हणू. तर कृष्णा म्हणते आपण कृष्णा बनलो नाही तर आपण कृष्णाच आहोत, किती वेळा सांगायचं तुला. तर राघव म्हणतो जर तू खरंच कृष्ण आहेस तर तुला माझ्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी डेट कसं काय माहिती सांग. तर कृष्णा खाली बसून रडायचं नाटक करते आणि म्हणते रिषभ दादा आपल्याला ओरडून बोललेलं सहन होत नाही, सांग. तर रिषभ म्हणतो दादा तुला जे विचारायचे ते न चिडता विचार ना प्लीज. तर राघव म्हणतो अरे खोटं बोलतीये ही. तर कृष्णा म्हणते त्या डायरीमध्ये सगळं लिहिलेलं होतं, तूच सांगितलं ना आपल्याला त्या सिंधुबिंदूचा सगळा अभ्यास कर, डायरी वाच. आपण सगळं केलं. या रिषभ दादांनी आपल्याला लग्नाच्या फोटोचा अल्बम दिला होता, त्यात सगळे फोटोज होते, डेट्स पण होती, ती कळली ना आपल्याला. तर राघव म्हणतो परत खोटं, ही मुलगी परत खोटं बोलतीये. ठीक आहे तुला फोटोवरून ॲनिव्हर्सरीची डेट कळाली, मग तू मला मोदक कशी हाक का मारलीस. तर कृष्णा म्हणते शॉर्ट टाईमसाठी मेमरी गेली आहे पोलीसवाल्याची, तूच ती डायरी आपल्याला दिली आहेस ना, मी काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू. आपण सिंधुबिंदूचा सगळा अभ्यास केला, कोणासाठी केला नाही एवढा सगळा अभ्यास, याच्यासाठी केला आणि हा आपल्याला असं बोलतोय. पाहिलं रिषभ दादा, आपण एवढा अभ्यास केला त्याची कोणालाच कदर नाही. हा उकडीचा मोदक नाही, हा तिखटाचा वडा आहे, वडा. मावशी बॅग भर, आता आपण इथे राहणार नाही. तर राघव म्हणतो ही धमकी परत द्यायची नाही आम्हाला, जायचं असेल ना तर आत्ता निघ, आउट. तर रिषभ म्हणतो दादा मग राजश्री काकूचं काय. तर राघव म्हणतो तिची काळजी घ्यायला आपण सगळे समर्थ आहोत आणि तसंही आईची काळजी घेण्यासाठी या खोटारड्या मुलीची आपल्याला गरज नाहीये. आणि मी तुला सांगतोय रिषभ, ही कृष्णा नाही, ही सिंधूच आहे, फक्त ती गोष्ट ही मान्य करत नाहीये. तर कृष्णा म्हणते तुझ्यासारखा उलट्या काळजाचा माणूस नाही बघितला आपण एवढा अभ्यास केला तरी तुला याची कदर नाही आणि ती मावशीला घेऊन तिथून जायला लागते. तर रिषभ म्हणतो दादा ती खरंच बोलत होती, तिने डायरीतून अभ्यास केलाय. तर रेश्मा म्हणते याला ना स्वतःची बायको सोडून सगळ्या मुली चांगल्या वाटतात. बरं झालं ती कृष्णा गेली, आता कानाला थोडी शांतता मिळेल, किती मोठमोठ्याने बोलत होती. त्यावेळी रत्नाकर तेथे येतो आणि तो राघवला मिठी मारतो आणि म्हणतो जादू झाली जादू. कृष्णा राजश्रीला भेटल्यापासनं राजश्री एकदम खुश आहे. आज जवळजवळ महिन्याभराने स्वतःहून तिने माझ्याकडे काहीतरी खायला मागितलंय आणि हो त्या सिंधूच्या हातचा चहा प्यायचा आहे तिला. ती आहे कुठे. कृष्णा आणि मावशी घराच्या बाहेर आलेल्या असतात. तर कृष्णा म्हणते आपण अभ्यास केला तरी त्याला प्रॉब्लेम, आपण अभ्यास करायला नाही म्हटलं तरी त्याला प्रॉब्लेम. मला तर वाटतं त्याच्या डोक्यात केमिकल लोचा झालाय, सारखा आपल्या अंगावर खेकसत असतो. तर मावशी म्हणते पण तुला माहिती आहे का, सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापून टाकली आहेस तू.
इकडे रत्नाकर राघवला म्हणतो, काय रे, काय विचारतोय मी, कुठे आहे ती कृष्णा? तर राघव म्हणतो, ती घर सोडून गेलीये बाबा. तर रत्नाकर म्हणतो, अशी कशी गेली? तर राघव म्हणतो, ती गेली कारण मी तिला घराबाहेर काढलं. तर रत्नाकर म्हणतो, अरे का आणि कोणाला विचारून तू हा निर्णय घेतलास? तर राघव म्हणतो, मी स्वतः तिला घराबाहेर काढलं कारण ती सिंधू आहे ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला ती तयार नव्हती. तर रत्नाकर म्हणतो, हे बघ राघव, आत्ता खरं खोटं करण्याची वेळ नाहीये. ती निघून गेली तर आपण राजश्रीला काय सांगणार आहोत? आणि मला वाटतं आत्ता राजश्रीने लवकरात लवकर बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे. जाऊ दे, तू केलेली ही चूक राजश्रीसाठी मलाच निस्तरावी लागणार आहे. तर बाहेर मावशी कृष्णाला म्हणत असते, आजच्या दिवसाचे पैसे वर येण्या जाण्याचा भत्ता पण सोडून आलीस. तर कृष्णा म्हणते, मावशी, इथे आपल्या मनाला एवढी मोठी जखम झाली आहे आणि तुला पैशाचं पडलंय. त्यावेळी तेथे रत्नाकर येतो आणि म्हणतो, कृष्णा प्लीज तू घर सोडून जाऊ नकोस. तर कृष्णा म्हणते, आपण आता डील मोडले, आपण परत येणार नाही. तर रत्नाकर म्हणतो, माझ्यासाठी नाही, निदान राजश्रीसाठी तरी जाऊ नकोस. आणि तुला माहिती आहे का तू आज काय चमत्कार केलायस ते? तर कृष्णा विचारते, काय झालं? तर रत्नाकर म्हणतो, राजश्रीची अवस्था बघितली आहेस ना तू, गेली महिनाभर ती या अशा अवस्थेत आहे. सिंधूला भेटण्याचा ध्यास घेतलाय तिने. तहानभूक हरपून फक्त सिंधू सिंधू सिंधूचा जप करते ती. आणि आज तुला म्हणजे सिंधूला भेटल्यानंतर तिने पहिल्यांदा माझ्याकडे चहा आणि नाश्ता मागितलाय, तोही तुझ्या हातचा. तर कृष्णा म्हणते, मग हे तुमच्या लंबू पोराला सांगा ना. पाहिलं ना कसा बोलला आपल्याशी, आपला इन्सल्ट केला त्यानं. तर रत्नाकर म्हणतो, त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मला माहिती आहे तो अत्यंत चुकीचा वागलाय तुझ्याबरोबर, पण त्याच्या चुकीची शिक्षा तू राजश्रीला देऊ नकोस ना. तर कृष्णा म्हणते, सांगितलं ना, आता आपण डील मोडलंय, आता आपण परत नाही येणार. त्यावेळी राघव तेथे येतो आणि कृष्णाला म्हणतो, आय एम सॉरी, मी तुझ्यावर ओरडायला नको होतं. तर कृष्णा म्हणते, चल मावशी. तर राघव म्हणतो, मी तुला सॉरी म्हणतोय आणि तू मला ॲटिट्यूड दाखवतेस. तर कृष्णा मोठ्याने रडायला लागते. तर राघव परत एकदा म्हणतो, कृष्णा आय एम सॉरी, परत एकदा घरात चल. मी तिची माफी मागतोय आणि ती बघा कसा ॲटिट्यूड दाखवते मला. तर कृष्णा म्हणते, ए लंबू, आपल्याला इंग्लिशमध्ये शिव्या घालायच्या नाही हां. आपल्याला पण इंग्लिश येतं. आय कॅन वॉक्स इंग्लिश, टॉक्स इंग्लिश, एव्हरीथिंग इंग्लिश. तर रत्नाकर म्हणतो, कृष्णा मला सांग, राघवने काय केलं म्हणजे तू त्याला माफ करशील? तर कृष्णा म्हणते, या लंबूला कान पकडून आपली माफी मागायला सांगा. तर राघव तिची माफी मागतो. तर कृष्णा म्हणते, आपल्याला काही ऐकू आलं नाही. तर राघव परत एकदा तिची माफी मागतो. तर कृष्णा म्हणते, एक माफी मागायला किती वेळ लावतो रे लंबू, पटकन सॉरी म्हणून टाकायचं ना. आपल्याला किचन दाखवा, आज आपण चहा नाश्ता बनवणार, पुरणपोळी बनवणार, आपल्या हातचं खाऊन बघा, चाटून पुसून खाल. तर ते आतमध्ये जातात आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, मधू घरी आलेली असते, त्यावेळी लाईट नसते आणि तेव्हा एक मेणबत्ती घेऊन कृष्णा उभी असते. तिला पाहून मधू खूप घाबरते. तर कृष्णा म्हणते, या कृष्णाचा कारभार नाही ढिला आणि जो नडला त्याच्यावर करणार हल्ला. मी काही मेलेल्या माणसाचं भूत नाहीये, मी एक जिवंत माणूस आहे. तर मधू तिला पाहून तर बेशुद्धच पडते. तुम्हाला काय वाटतं, ती कृष्णा आहे की सिंधू? कमेंट करून नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.